तर येस, वेलकम बॅक टू डे 77. आणि इफ तुम्ही पण इंट्रोवर्ट आहेत आणि तुम्ही विचार करताय की लाईक मला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे का, कॉन्टेंट क्रिएशन चालू करायचं आहे, आणि यूट्यूब म्हणजे एका इंट्रोवर्ट माणसाला कसं फील होतं. सो आय एम दॅट इंट्रोवर्ट माणूस, आणि आम्ही ट्राय करतोय की कॉन्टेंट बनवण्याचा इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर. तर हेच आहे आपली, आणि आपला आज डे 77 आला आहे रोज रेकॉर्ड करायचा. अरे सर, चलो बाय 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 अँड वेलकम बॅक टू डे 77. ॲक्च्युली मला निघायचं होतं 7:30ला. आता 8 वाजलेत, तर आपले घोडे लागलेत. तर आपण जेवढ्या लवकर होऊ शकेल जेवढ्या लवकर आता पोचायचं ऑफिसला. ॲक्च्युली मला 7:30ला निघायचं होतं, पण आता 8 o'clockला मी निघतोय, कारण की आपण उशिरा उठलो. ते सगळ्यात मोठं आता गोष्ट आहे की आता आपण उशिरा तर उठलोय, पर्यंत सगळं बरोबर व्हायला पाहिजे. नो घाईमध्ये नाही चालवायची ना, काय नाही. आणि काय नाही यार, आज मला ॲक्च्युली एक अर्धा तास आधी तर ऑफिसला पोचायचं होतं. तर आता लेट्स सी हाऊ वी कॅन रीच. असं पण आपल्याकडे एक्सपल्स आहे, रॉयल एनफील्ड नाही आहे, तर आपण पोचवूही शकतो एका वेळेस. ते पण असं आहे माझ्या ह्याच्यात की एका वेळेस आपण पोचू शकतो. किती वाजेपर्यंत पोचायचं माहिती का मला? 8:30-9 वाजेपर्यंत मला ना लोअरपर्यंतला पोचायचं आहे, म्हणजे ऑफिसपर्यंत पोचायचं आहे. कारण की 9:30 वाजता आमची एक मीटिंग चालू होणार आहे. 9:30 वाजेच्या आधी मला काही करून ऑफिसला पोचायचं आहे. अँड इट्स नाव 8 o'clock. येस, 8 o'clock, शार्प 8 o'clock झालेत. तर आता मला आज ॲक्च्युली एक्सपल्स पॉवर यूज करायला लागणार आहे असं मला वाटतं आहे. मला कुठं गर्दी नाही लागणार. मला नुसतं ना ते लोअरपर्यंतला तिथं सिग्नल आहे ना, त्या 2 सिग्नललाच मला गर्दी लागणार, अजून कुठंही नाही गर्दी लागणार आहे. तर ते मला नीट हे करायचं आहे ब्रो. आणि जास्त घाईमध्ये माती पण नाही खायची मला. मी मेन माझं सगळं घेतलं आहे, लॅपटॉप घेतलं आहे सगळ्यात मेन. नाही तर कळालं की ऑफिसमध्ये गेलो आणि लॅपटॉपच नाही घेऊ शकलो मी. असं चुकून असा टेक ऑफ घेतला तर भाई, हां म्हणजे एकदम असं स्पीडमध्ये आलं, झूप डायरेक्ट पोल. अरे भाई, ओ माय गॉड, हा पण एक डेंजर टर्न आहे. इथून लोक एकदम फटकन येतात. मेन आहे की आज आपल्याकडे एक्सपल्स आहे. एवढ्या ह्याच्यानंतर मी वाटतं मी पहिली टाईम एक्सपल्स नाही, दुसरी टाईम मी टाऊनमध्ये घेऊन चाललो आहे. मी कधी ऑफिसला यायला एक्सपल्स कधी टाऊन साईडला घेऊन जायचं माझा चान्सच नाही आला. मी एवढ्या वेळा नाईट आऊटसाठी मी प्लॅन करतो की आज नाईट आऊटला आपण ही बाईक घेऊन जाऊया करून, पण नाही होत. हो, हा गेट उघडला का लोकांनी जबरदस्ती तोडून आले. अरे लोक चुत्या जबरदस्ती तोडून आलेत, कसले आरामखोर आहेत. एक तर रस्ता पण पाहिजे, रस्ता दिल्यानंतर रस्ता म्हणून तोडून येतात. हे काय रिक्षावाला चुत्या आईचा, एवढा रस्ता बनवत आहेत पण ते रस्त्याच्या ह्याच्यातून ते सिमेंटचं तोडून येत आहेत. काय बोलायचं, लोकांना रस्तेही पाहिजे. दिस इज लाईक बायको पाहिजे पण बायको नको पण, असं वालं सीन आहेत लोकांचे. आरामात भाई, डंपर आहे, मी जाऊ शकतो. भाई काय आहे? ओके, रस्ता. लेट्स डू सम एक्सपल्स पॉवर. आता फटाफट पोचू आता, फटाफट. मला नुसतं स्पीड लिमिट क्रॉस नाही करायची माहिती का. स्पीड लिमिट क्रॉस करून का मला असं ओव्हरमध्ये काही हे नाही करायचं आहे. मला चलान नाही पाहिजे मेन. तर येस,
वेलकम बॅक टू डे 77. आणि इफ तुम्ही पण इंट्रोवर्ट आहेत आणि तुम्ही विचार करताय की लाईक मला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे का, कॉन्टेंट क्रिएशन चालू करायचं आहे, आणि यूट्यूब म्हणजे एका इंट्रोवर्ट माणसाला कसं फील होतं, सो आय एम दॅट इंट्रोवर्ट माणूस. आणि आम्ही ट्राय करतो आहे की कॉन्टेंट बनवण्याचा इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर. तर हेच आहे आपली, आणि आपला आज डे 77 आला आहे रोज रेकॉर्ड करायचा. म्हणजे याच्यातले मधले एक 5-6 दिवस आपण रेकॉर्ड नाही केलेला, ते एक आहे कारण की आपण बाहेर गेलेलो आणि तिथं आपल्याला रेकॉर्ड करायला नाही झालो. तर हेच एक सीन आहे ब्रो. कोणी मध्ये नको या, तर तुमचे सगळ्यांचे मी घोडे तर नाही लावू शकणार कारण की ही रॉयल एनफील्ड नाही आहे. आता तुम्ही लोकांनी मला काही केलं तरी माझ्या गाडीचा डॅमेज होणार आहे, त्यामुळं प्लीज मी पण त्यामुळं आरामात चालवणार, तुम्ही पण आरामात चालवा. नो रिक्स नो किस असं वालं आहे. मी रिक्स नाही घेणार ओव्हरटेक करायला, आणि तुम्ही माझ्या गाडीला पप्पी घ्यायला नको बघा का. मी रिक्समध्ये नाही चालवणार, तुम्ही माझ्या गाडीला पप्पी नको घ्या, बस. हेच एक आहे आपला मोटिव्ह. ओ माय गॉड, ओ माय गॉड. साडा एवढं ब्लॅक टेंट मारून मुंबईत कसे फिरतात ते MH14 मला कधीच नाही कळत. तर चला, इफ आता तर माझ्या ह्याच्यात असं झालं की माझ्या ह्याच्यात बॅटरी पण कमी आहे, गोप्रोमध्ये बॅटरी कमी आहे. आई शपथ. एक तर एवढे मला वाटलेलं की गोप्रो काल मी डेटा ट्रान्सफर करत होतो त्यावेळेस मला वाटलं गोप्रो चार्ज होत असेल, पण गोप्रो चार्जच नाही झाला. गोप्रो नुसता 61% चार्ज आहे. त्या 61% मला पूर्ण ऑफिसपर्यंत पोचायचं आहे, ते बघायचं आहे आता कसं करायचं आहे. सो मला आज बॅटरी एकदम वाचत चालवायची आहे. सो लेट्स बघू काय असेल इंटरेस्टिंग, तर आपण परत चालू करूया. आणि आता बाय बाय. ब्रो, एक तर मी अर्धा तास लेट निघाला तर बघा काय तुम्हाला पनिशमेंट भेटते. एवढी ट्रॅफिक. लास्ट टाइम मी कधी बुलेटवरती मी 7:15ला निघालेलो. 7:15ला निघालो आणि आज मी 8 वाजता निघालो, तर किती ट्रॅफिक आहे ते बघा यार. अँड इट्स सो, आता असं आहे की लाईक फटाफट पण जायचं, झटाझट पण पोचायचं आहे. ब्रो आता कसं पोचायचं ते मेन बघायचं आहे मला, कारण की आता आपण खूपच सर्दी शेट. मी मेन ते विक्स घ्यायचं राहिलं माझं. आय एम टोटली फक्ड. भाई रिक्षावाल्यांच्या आधी जाऊया टोलमध्ये, नाहीतर हे अडकले ना मग आपण पण अडकायचो. रिक्षा भाईच्या पुढं जाऊया आपण. सगळ्यात मेन ते कारण की परत इथून कसं आहे की इथून कधी रिक्षा एकदम स्लोली जातात ना, मग तो गॅप वाढला जातो जरासा. आता बाईकमुळं तर आपल्याला काही हे नाही, आणि आपली एक्सपल्समुळं पण आपल्याला काही नाही. आता उद्या तर मला बुलेटवरती निघायचं, त्यामुळं आपण आहे ना लवकरच निघणार आहे. निघायला लागणार भाई उद्या लवकर. लेट निघून काही नाही होणार. हो भाई. फिगो वाय सो असा का घाईमध्ये आला. आता मोस्टली तसेच येतात लोक, पण तरी बाई लाईट मारा, टेम्पल मारा, फ्लॅश मारा. लोक हा ब्रिज आहे ना सगळ्यात बेकार ब्रिज आहे हा. म्हणजे बेकार म्हणजे या ब्रिजवर एवढे ॲक्सिडेंट होत आहेत ना, कारण की लोकांना स्पीडमध्ये जायचं असतं, लोकांना गॅप नाही द्यायचा असतो. आणि त्या गॅप कव्हरअप करण्यासाठी, कारण की जो टोलमध्ये गॅप अडकलेला असतो, त्यांचा टोलमध्ये टाईम अडकलेला असतो, त्यांना वाटतं की या ब्रिजवर एकदम फटाफट काढू शकतात, त्यामुळे लोक पळवतात या ब्रिजवर. आणि नेमकं काय होतं की पुढं कधी
खड्डे येतात, हे येतात, लोक अर्जंटमध्ये ब्रेक दाबतात आणि घोडे लागून जातात तिथं लोकांचे. मग आधी कधी तो एक सिंगल ब्रिज होता ना, त्यावेळेस तिथं तसंच व्हायचं. त्यावेळेस तिथं खूप म्हणजे खूप एवढे ॲक्सिडेंट व्हायचे ना तिथं. पण आता बरं आहे, 2-3 ब्रिज आहेत आता आपल्याला. पण त्यांनी नुसतं ते वाइंडिंग जे स्टार्टिंगमध्ये आहे, जे लोक कसे लेफ्टमधून एकदम राईटमध्ये आहे, मी काय बोलतो एकदम हे बघा असं काय तर होतं. आणि असले चुते असतात. हा कसा आता बाईकवाला एकदमच मध्ये आला, मेरा तो दिल का धक धक हो गया भाई. मला वाटलं आता गेलो मी. तो बोलतोय अरे असले डेंजरवाले मॅन्युफॅक्चर का माझे हे होत आहेत. मॅन्युफॅक्चर अरे आता शब्द पण नाही ते. तर आता तुम्ही समजून घ्या मी काय बोलतोय. तर तसं चाललंय. तर त्यामुळं हा ब्रिज एकदम डेंजर ब्रिज मी बोलतो नेहमी आधीपासून. कधी हा सिंगल ब्रिज होता ना, त्यावेळेस पण हा डेंजर ब्रिज होता. डबल झाल्यानंतरही डेंजर झाले, कारण की लोक अजून जायला लागलेत. त्यामुळं शीचा वास येतोय. लिटरली शीचा वास येतोय. तर इफ का अजून इंटरेस्टिंग असेल तर मी तुम्हाला परत कॅमेरा ऑन करेल, पण आता तर मला फटाफट पोचू दे. ओके, आता नाही माहीत हा ब्रिज चालू आहे का बाईकसाठी वरतून जाण्यासाठी. पण आता मला बघायचं किती बाईकवाले वरतून जातात ते बघायचं आहे. कारण की टू व्हीलर्स पॉवरली आर नॉट अलाउड करून लिहिलेलं तर आहे. पण मला फाईन नाही लावून घ्यायचं आहे. मी एका वेळेस ना 5-10 मिनटं लेट गेलं तर इथून जरासा चालेल, पण मला ॲक्च्युली फाईन नाही मारून घ्यायचं आहे. बस माझं नुसतं एवढंच आहे. एका वेळेस मी 2 मिनटं लेट पोचेल चालेल मला, बट नो घोडे. कारण की मला नाही माहिती आहे आता तेवढं मोठ्या ह्याच्यात लिहिलेलं आहे की टू व्हीलर्स आर फॉरवर्डली नाही, याच्या पुढं अलाउड नाही आहे. तर त्यामुळं आपण खालून चाललो आहे. अजून काय नाही. रूल्स आर रूल्स बरं, घोडे नाही लावून घ्यायचे. एका वेळेस मी इथून पाहिजे तर फास्टमध्ये चालवेल. बघू आता. चला, पोलीस पण नव्हते, नाही तर पोलिसांना विचारलं असतं की भाई दादा वरतून अलाउड आहे का टू व्हीलर. तसं काय तर विचारलं असतं ना मी. तसंही काही नाही आपल्याला विचारण्यासाठी. त्यामुळं आपण हे केलं. चलो मग भेटू परत जरा वेळात. ओके, इट इज माय रोड. माय रोड म्हणजे खराब रस्ता होता ना, त्यामुळं इट्स माय रोड. मला नुसते जरासं बसच्या पुढं जाऊ शकलो ना मी, मग काहीच नाही ब्रो. हां माय ब्रे, चल यार बसा लवकर फटाफट. रेकॉर्ड होतंय अजून. स्कूल बस. भाई चल. मला जायला दे नुसती जागा, जराशी दे ना भाई. मी जराशीच मागतोय, असं पण नाही की मी जास्त मागतोय तुझ्याकडून जागा. एकदम असं 1-2-3 फूट जागा दे नुसती मला जायला. जरासा स्लो हो आणि मला पुढे जाऊ दे. आता हा रस्ता इथपर्यंत त्यांनी हे केलं आहे. ॲक्च्युली इथपर्यंत कधी हे नव्हतं रस्ता, हा म्हणजे बंद नव्हता. बॅरिगेट इथपर्यंत नव्हते. बॅरिगेट आणि पुढं लर्निंग. सिरियसली आता मी संध्याकाळी येण्याच्या वेळेस ना पोलिसांना विचारणार आहे की भाई वरतून ब्रिजवरतून अलाउड आहे का. कारण की असं वाटतं की मीच एकटा इथून चालवतोय. आता हे बाजूवाले ते आत्ता आलेत. अरे भाई काय, अरे भाई काय.
भाई सारखा आपला सिग्नल आहे, प्लीज जाऊ दे. ब्रो माझी बॅटरी शिट, मला बॅटरी वाचवायची मेन तर विसरलोस. लिटरली बघा लेट आल्यानंतर काय भेटतंय बघा. आता झालेत ऑलमोस्ट 8:30 झालेत. आपल्याला काही करून लवकर पोचायचं आहे. ते आता बघायचं कसं पोचायचं. ब्रो चल ना ब्रो. साला कोण थुकले, हाच थुकला असेल मावा खाल्ल्याला साला चुतिया. चला असल्याला टॅक्स नाही लावेल, हे मावा बिव्याला 100% टॅक्स लावा ना यार. मार्केटमध्ये ब्लॅकमध्ये पण 50मध्ये विकते, तुम्ही 100 रुपये टॅक्स लावा भाई माव्यावर. नुसतं रस्त्यांना लाल 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 करून टाकले, ढोंगण्यासारखं लाल करून टाकलं थुकून थुकून पार. ये गप्पे. ओ माय गॉड, त्या साईडनी रस्ता चालू केलेला का? जाऊ दे आता. नो वरीज, काय रिक्स नाही घ्यायचं, काही नाही. नो रावडीगिरी चालवी. हां दादा चाललोय मी त्या साईडला. 2 मिनटात आहे. ओके सिरियसली यार, लेट म्हणजे अर्धा तास लेट निघाल्यानंतर तुमचे कसे घोडे लागतात ते बघा. ओके कचरा पेटी आहे, तर आपण आधीच या साईडला येऊया, कारण की सगळेच बॉटलनेक होणार आहे तिथं. ब्रो कोण आहे बँचोत? मला कोण हॉर्न वाजवणार आहे? एक तर आपण असं रेग्युलर प्लेयर पण नाही ना या रोडचा, त्यामुळे रस्ते पण असे कुठून कसे काढायचे, कुठून काय शॉर्टकट आहे ते असतेच नाही. आता हे बघ, हे कसे साईड म्हणून गेले, तसं काहीच नाही ना, कारण की नो आयडिया. ब्रो मी चाललो आरामात. रिक्षावाल्यांना नाही माहिती यार काय 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 खाज असते. जिधर खड्डा दिखा डाल दो. आता बस बसवाल्याला पण आत्ताच चालायचं होतं. एवढा वेळ थांबलेला, थांबायचा ना गप्पा पेनी. ब्रो चल ना लवकर, सबकनी काढ ना. देर इज ॲक्च्युली नो बाईक लाईन, दॅट्स वाय घोडे लागलेत आपले. शिट यार, मी ॲक्च्युली एक हॉर्न आणि सगळ्यांचे गोटे जाम. ओके येल्लोच आहे आणि येल्लो ब्लिंक होती, असं पण नाही की येल्लो हे होत आहे, तर आपण निघू शकतो. चलो भाई काय हे बॅनर यार, आता जस्ट म्हणजे माझ्या हेल्मेटला ना लागता राहिले. एक तर आपण आहे या घोड्यावर, या घोड्याची हाईट आहे सगळ्याच्या बाईकच्या वर, सरळ म्हणजे हेल्मेटचे असं ना वरच्या टोकाला ना लागून गेलेलं आहे. म्हणजे जस्ट म्हणजे असं 1 mm असं शॉट असतो ना, 1 mm असं हेल्मेटला घासून गेलं आहे.
का का भाई, एकतर एवढे मोठ्या रस्त्यावर आहे ना पुरतं बॅनर का पर्यंत भाई. बरं झालं हेल्मेट होता, हेल्मेट नसता तर भाई बरोबर लागली असते. ते तर आहे माझं. वाव, साईडमधूनच निघावे कारण की एकच रस्ता असतो साईडमधून निघाला. हे बघ, हे असेही असतात घोडे. रिक्स म्हणजे मी असं रिक्स नाही घेऊ शकत यार की एकदम असा बॅरिगेड आहे त्याने एकदम घुसवाला 100%. कारण की एक तर आपण तर विचार करतोच लोकांचा, लोकांचे घोडे नको लागायला, पण लोकांना विचार नाही करायचा की स्वतःचे घोडे कसे लागायचे. हो, मी काय बोललो मला पण नाही माहीत. I don't let you go baby. Oh shit. पण सिरियसली आज ही बाईक आहे त्यामुळं हे म्हणजे मी तरी एवढं फास्ट येऊ शकलो आहे. उद्या तर रॉयल एनफिल्डमुळं मला खूप स्लोमध्ये यायला लागणार आहे कारण की दॅट इज अ टँक ना. हे कसं हा घोडा आहे, कुठूनही कसंही चालवा काही फरक नाही पडत. रॉयल एनफिल्ड इज टँक भाई. त्याला थांबण्यासाठीच त्याला एवढा टाईम लागतो ना. हो, रेकॉर्ड नाही आहे, रेकॉर्ड आहे ओके. तर थांबण्यासाठीच त्याला एवढा टाईम लागतो ना रॉयल एनफिल्डला. तर त्यामुळे मी त्या बाईकवर असं रिक्स नाही घेऊ शकत. असे टर्न मारतोय ना आत्ता भाई 65 याच्यावर. ओके 70चा स्पीड लिमिट आहे, आपण 65वर आहे तरी ठीक आहे. तर आपण तशी रिक्स नाही घेऊ शकत रॉयल एनफिल्डवर. आपण कसं या बाईकचं कसं की ABS आहे, सगळं आहे, त्यामुळे एकदम गाचकनी पण ब्रेक दाबले तरी राचकनी आपण थांबतो. तर ते एक सगळ्यात बेस्ट आहे. पण रॉयल एनफिल्डमध्ये ABS BBS काही नाही ना, डायरेक्ट ड्रममधून डायरेक्ट बम असं आलं आहे त्याचं. तर त्यामुळं मला रॉयल एनफिल्ड उद्या आणण्याच्या वेळेस एकदम म्हणजे असं ब्रो मैं जा रहा है ना, तेको दिखता नहीं क्या. तर आता आपल्याला याचा पुढचा ब्रिज नाही घ्यायचा आहे ना, असंच काय तर आहे. आय फील सो. हे चेक करूया आपण, विचारूया. सरळ विचारायचं भाई, विचारणं इज सगळ्यात बेस्ट. लास्ट टाइम मला इथूनच कुठून तर माझी ऑफिसची बिल्डिंग दिसलेली, तर मला कळून जाईल ओके आहे. याच्या पुढचा ब्रिज आपल्याला नाही घ्यायचा वाटतं. एकदा तरी आपण विचारून घेऊ. हां, माझा हा ब्रिज घ्यायचा आहे, याच्या पुढचा नाही घ्यायचा आहे. चला, आधी कसं भारी होतं ना ITC दिसायचं, आता ITC दिसतच नाही. नाही, मला वाटतं हाच ब्रिज नाही घ्यायचा आहे ब्रो. मी लास्ट टाइम पण इथंच काकांना विचारलेला. हां, मला वाटतं हाच ब्रिज हे करायचं आहे. एकदा विचारूया आपण परत. विचारणं इज ऑलवेज सेफ, कारण की मला रस्ता आता कळत नाही आहे त्यामुळं. इथं कुठं आहे, टॅक्सीवाला आहे का? थांब ना, मुलाला विचार. दादा ITC हॉटेल नाही पता. आता मला पण जरा असा कन्फ्यूज आहे, कारण की मला असं वाटतं की हा ब्रिज घ्यायचा का त्याचा पुढचा ब्रिज घ्यायचा आहे, तो नाही कळत आहे. माझ्या त्याचा याचा पुढचाच ब्रिज नाही घ्यायचा आहे, कारण की ITC बिल्डिंग अशी डायरेक्ट दिसते ना राचकनी. मला हां, याच्या पुढचा ब्रिज नाही घ्यायचा आहे. सो मच ऑफ कन्फ्युजन यार. मला हे ब्रिजेस आहेत ना लक्षात ठेवायचे आहेत, लक्षात, की दादरचा एक ब्रिज झाल्यानंतर एक ब्रिज चढायचं, त्याच्यानंतर कुठले ब्रिजेस नाही चढायचे.
करेक्ट आहे ना? हां, आता याच्यानंतर आपल्याला खाली उतरायचं आहे. उतरायला जागा आहे ना भाऊ? हां, आता याच्या पुढं, हां याचा पुढचा ब्रिज नाही घ्यायचा आहे बाई. टाईम इज 8:48. 9 o'clockपर्यंत मला काही करून मॉलपर्यंत पोचायचं आहे. सो लेट्स सी आपण कसं पोचतोय आता. ऑलमोस्ट आलो तर आहे. जाऊ दे, आपण फटाफट घेऊया पुढं. हां, याचा पुढचा ब्रिज नाही घ्यायचा. मी इथं विचारलेला लास्ट टाइम पण. यस बरोबर. यही है ITC का काय ब्रिज. भाई वाय झटके माझ्या बाईकला. हो यस, हाच आहे. आता हा ब्रिज आपल्याला घ्यायचा नाही आहे, जो पण येईल तो ब्रिज. आता या ब्रिजच्या खालून आपल्याला जायचं आहे आणि ITCच्या इथूनच आपल्याला लेफ्ट मारायचं, राईट मारायचं, सॉरी. काय की मला लेफ्टमध्ये तो कुठं ITC दिसलं नाही, त्यामुळं आय एम लाईक यस वी आर ॲट द राईट रोड. कारण की इथं आली आता ITC. आपल्याला या पुढच्या सिग्नलमधून घ्यायचं आहे लेफ्ट, राईट घ्यायचं आहे, सॉरी नाही, याच्या पुढच्या सिग्नलवरून. ओके, चला भाई. तर भेटू जरा तिथं गेलाय तर भेटू. तिथं गेलाय तर परत कॅमेरा ऑन करू, साईडमधून निघू शकतो. मला एवढं आहे कन्फर्मेशन. लास्ट टाइम पण निघालेलो मी साईडमधून निघून, मी आज घुसू शकतो माझी गाडी. इथं कुठं तर असेल आज घुसाला गाडी. ओ येस, इथं आहे. तर इथून आत मी आरामात घुसू शकतो पर्यंत. हां, दादानी जराशी पुढं घेतली तर माझी बाईक निघून जाईल. अशी पण निघेल माझी बाईक, काय असं टेन्शन नाही आहे. थँक्यू. हां, सगळ्यात मेन आहे ना या पोलचं आहे माहिती. लास्ट टाइम माझा ना या ह्याच्यात पाय अडकलेला आणि मी असा घोडे लागलेले माझे. चला, हे काढल्यानं त्याला ठेवू कुठं आता. असं ह्याला कवर काढल्यानंतर ठेवायचं कुठं मेन ते. ओके, कॅमेरा अजून चालू आहे. ओके, बंद करू जरा आता. फुटपाथ दिलाय, सगळं दिलंय, तरी एक रस्त्यावर असं मग कधी कधी वाटतं नाही या लोकांना असं पुढच्या मडगाडवरतीच घ्यायला पाहिजे. मग ओके, चल बाई निघल. आणि हे आपलं ऑफिस आहे. हे परत तुम्हाला दाखवायला असं टाइमपाससाठी दाखवायचं, पण हेच आपलं ऑफिस आहे. तर बघू आता कसं आपण कुठून कसं पोचतो. इज दॅट आवर ऑफिस का कलीग? हो येस. हो येस, सगळे ऑफिस. आता मला ही बाईक मॉलमध्ये लावायची. मॉलमध्ये आपण एक जुगाड केलेला आहे जो या टाईमला आपल्याला भेटू शकतो. सो
मला जायचं लेफ्टमध्ये ना, लेफ्टचा सिग्नल आहे ना, तर मी कशासाठी तुम्हाला हे करू, दाद देऊ. तर आता सगळ्यात मोठा झोल आहे. तर आता आपल्याला इथून पार्किंगला जायचंय. पार्किंग पार्किंग पार्किंग, फिनिक्स मॉल पार्किंग. किधर है, कौन नहीं? भाई आलो फायनली, पार्किंग भेटली आपल्याला. आपला पार्किंग स्पॉट आहे ना इथं. ओ माय गॉड, इथून आहे, विसरलोस. भाई पार्किंग भेटली मेन. चला थांबवा. चलो भाई, पोचलो फिनिक्स. ऑफिसला आता फटाफट निघूया. 9:02 झालेत. आधी फटाफट निघूया आता. आणि यस, तुम्हाला काय पण आवाज येत असेल, आवाज तर नाही येणार कारण की मला माहिती सगळं माईकमध्ये. हो बाय बाय आता. ॲक्च्युली ना बाईक आहे ना छोटी घ्यायचं, बॅग ही बॅग आहे जी माझी आहे. ती आता दादाची बाईक मी घेतली काल, की मला टेस्ट करायचं होतं की लाईक मी कधी गोप्रो आणि हे सगळं घेतल्यानंतर मला जमते का ती बॅग. तर नाही, आपल्याला मोठी बॅग लागणार आहे. ही जराशी छोटी आहे, म्हणजे एवढीच बॅग लागणार आहे. तर आता बघायचं आता. आणि चलो आलो तर आहे आपण फिनिक्सला. तर त्याच्यानंतर लगेच फटाफट पोचूया. ऑलमोस्ट 9:04 झालेत. तर 9:04 नंतर आता फटाफट कुठं आहे आता फटाफट पळायचं ऑफिससाठी. कारण की ऑफिसच्या मेन आपल्याला इथं गर्दी लागणार. आता कुठं, ऑफिसच्या एक्सिलेटरला, लिफ्टमध्ये आता खूप गर्दी लागणार आहे आपल्याला, खतरनाकवाली गर्दी ती पण. आणि त्याच्या आधी आपल्याला फटाफट पोचायचं आहे. सो चलो भेटू. आता हे वाकडं तिकडे येऊ दे, आता मला काही फरक नाही पडत आहे. वाकडं तिकडे येऊ दे, सगळं येऊ दे, आय डोंट केअर. नुसतं पोचायचं आहे आता ऑफिसला. काय राहिलं नाही ना. मेन कॅमेरे दोन्ही आहेत हात. येस, दोन्ही कॅमेरा मेन हात आहेत, तर ते मेन आहे. तर आता बघू. ओके. आणि हे सुपर व्ह्यूमध्ये तर जरा असा डिस्ट्रॉयटेड सारखा पण वाटेल. तर भेटू. तर आय थिंक आता हा बरोबर आहे व्ह्यू. आता तोंडावरती लय आता हे आले असेल, काय आपले ते निशाण, हे जे काय बोलतात बंधनाचे, ते सगळं सोडून फटाफट पोचायचं आहे यार. 9:30 वाजता सगळे ऑफिसला पोचणार. मेन तर CEO येणार आहे, त्यामुळं मला फटाफट पोचायचं आहे. ओके, मी इथून जाऊ शकतो. CEOमुळं मला फटाफट पोचायचं आहे ऑफिसला, अजून काय नाही. कारण की ती 9:30 वाजता आपला डिझाईन रिव्ह्यू करणार आहे आणि त्याच्या आधी पोचायचं आहे. तर बघू आता
कसं आहे, आता भेटू ऑफिस झाल्यानंतर भेटू. ऑफिसमध्ये मी नाही रेकॉर्ड करणार आहे. हां भाई, मी ऑफिसमध्ये नाही रेकॉर्ड करणार. ऑफिस संपल्यानंतर आता सगळं भेटू. तर चला भेटू जरा वेळ. बाई आता जस्ट ऑफिसमधून निघून आलो आहे. आता पार्किंगमध्ये आता निघायचं इथून. कॅमेरा हेल्मेटला लावून निघायचं आता. आहे बघा टुडू आता निघूया आपण. लगेच कॅमेरा लावूया, जॅकेट बिकेट घालूया आणि कल्टी घरी. बघू आता ऑफिस सगळं बाईक हे लावलं. आता कल्टी ऐक पाय. आता कल्टी घरी. सो याला पण ऑन करू. भाई निघतोय का मी इथून. आता किती वाजलेत, ऑलमोस्ट 8:40 8:54 झालेत. बघू आता कसा निघतोय. माझा क्लच का एवढा स्लो वाटतोय मला. ओ येस, किती दिवसानं तर मी ही वाली लाईट अशी वाटतं फुल ह्याच्यात चालवणार आहे आता. आणि फायनल यार बाईक आता निघून भाई जायचं आता घरी फुल. ओके अलाइनमेंट जरासा हे जरासा चुकतंय. ओके आता फुल ऑन ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे आता आपल्याला. पण बाबा व्ह्यू परत मला उद्या परत यायचं आहे. मेन तर उद्या परत ऑफिसला यायचं आहे माझं. ते मेन आहे. ते कसं करायचं ते सगळं आता बघायला लागणार आहे मला. पण ऑफिसला उद्या पण यायचं आपल्याला. उद्या परत ऑफिस. हां हे भाई दादूस, आज माझं ABSनी मला खूप वेळा वाचवले माहिती आहे. खूप वेळा. हे सगळे गावठी कुठूनही कशी येतात. ॲक्च्युली मला मॅपमधून रस्ता तो स्ट्रेट जायला बोलतो आहे. तर आपण स्ट्रेट नाही, आपण लेफ्ट, आपण राईट घेऊन आपल्या नेहमीच्या रस्त्याने जायचं. बरं ऑफिस पोलीस आहेत का काय. काहीच नाही ना, सिग्नल बंद आहे ना. हो सिग्नल तर बंद आहे, त्यामुळे कोणी मला काही नाही बोलू शकत. चला आत्ता मी धरपडलो असतो. हां उद्या आपल्याला बुलेटवर यायचं. आता पण मला माहीत नाही भाई. मी आता मी 10 वाजेपर्यंत पोचणार घरी. 10 10:30पर्यंत मी आता किती वाजलेत, 9 वाजलेत. ऑलमोस्ट 9:54ला मी निघालेलो आहे. ऑलमोस्ट वाजले आहेत, ऑलमोस्ट 9च वाजलेत. 9च पकडा. इफ मी 9 वाजता निघालो, मला 1 तास 10 मिनटं काय तर दाखवत होतं घरी पोचायला. इफ 1 तास 10 मिनटात मी पोचणार, म्हणजे त्यानंतर मी जेवणार, अंघोळ करणार, मी बाकीचं शिशी शुशू सगळं करणार. त्याच्यानंतर मी एडिटिंगला पोचणार. घोडे आहेत माझे. बघू आता कसं आहे. पेन लेट्स सी. 20 सेकंड आहे. पण याला क्लीन करू शकतो का. ओके हां भाई चल. असं काय होतं. लय डेंजर होतं काही इतरचं. हे बघा आत्ता या टाईमला ना इथं ना ते रेड दाखवतं, पण काही रेड नाही आहे. सगळं ग्रीन आहे. मला इथं फुल रेड दाखवत होतं कधी निघत होतो कधी. भाई पण इज्जत इथं भाई. सिग्नल आय डोंट काही राहू दे. ओके आता ग्रीन आहे ना. ग्रीनच्या वेळेस मी आरामात जाऊ शकतो. ग्रीनच्या यात आरामात जायला काही नाही वाटत ब्रो.
या अरे कसली बाई, म्हणजे मी खूप वेजानं तर या साईडला असं येतो ना, त्यामुळं एक तर वेगळं पण वाटतंय. बाई थांब ना प्लीज, मला जाऊ दे. हो माझी कारण आत्ताच्या टाईमला लय सांभाळून चालवा. टायर पंक्चर सारखं का वाटतं मला, एकदम असं बसल्यासारखं वाटतं टायर. माहीत नाही काही गाडी अशी खेचल्यासारखी वाटते. नाही नाही नाही, आता धाडकनी आपटलं असतं ना खाली, आणि माझं ढुंगण पण चांगलं असं आपटलं असतं. पण एक आता डाऊट आहे, तर चेक करायला लागेल. इफ कोणी मला सांगितलं तर ठीक आहे, कारण की या एरियाच्या बाहेर निघण्याच्या आधी मला पाहिजे कन्फर्मेशन की तुमचा टायर ठीक आहे करून. हे बघ हॉर्न असं पाहिजे, गाडी एकदम सपाट. होय थांब, आय वॉन्ट टू रिली. याला हे बंद करायचं आहे. अरे दादूस मध्येच अरे दीदी बघा तर क्रॉस करताना, आता आली असते ना टाकीवर. नाही खाली फुकट नाही ना बाई. भाई माझी गाडी अशी स्मूथ चालली आहे ना आता. काहीच नाही कळते, कारण की दिवसभर याच्यावरती बसून बसून मला असं होई वाटतंय का काय, काहीच नाही कळते. हे वाले लाईट्सच ना जराशे इरिटेटिंग वाटतात रे. आणि ब्रेक लाईट मारतात का नाही तेच नाही कळत, कधी कधी कळत सिरियसली. कारण की हे वाले लाईट मला एवढे अशी इरिटेटिंग वाटतात ना, कळतच नाही ना. कारण की ब्रेक लाईट पूर्ण ते ओव्हर घेऊन टाकतं त्याच्या. सो लेस आता भेटू जरा वेळात परत. अरे भाई, अरे बँचो कुठं एकदम लेफ्टमध्ये. ब्रो आणि यस, आणि आता दाखवूया यार काय पुढं काय असेल तर मी लगेच कॅमेरा चालू करे. पण आत्ता मला काय ट्रॅफिक आहे यार, ठसून ट्रॅफिक येतं. गपचूप थांबवा इथं, अजून काय नाही. ब्रो जा ना, बघू त्या आता काय काही चालू आहे ना. मालिक झाले इथं, मालिक घोड़े लग गए, टोयोटा को ठोक दिया मालिक. मेरी फिएट भी इसके 1 किस्तों में आ जाएगी. असं झाले. मला ॲक्च्युली घाबरायला नाही पाहिजे, मी तर धडाधड. ॲक्च्युली माझ्यापेक्षा भाई स्कूटर लोक धबाधब चाललेत असल्या रस्त्यावरतून. वाय आय एम स्केर्ड ब्रो. आपली तर एक्सपल्स आहे, आपण तर उलट धबाधब उडवायला पाहिजे गाड्या. आपल्याला तर खड्डे पण हे नाही बघायला, हे व्हायला नाही पाहिजेत. काय बोलतात आहे. बट आपल्याला नुसतं एकच गोष्ट थांबू शकते आपल्याला, आपल्या एक्सपल्सला, ट्रॅफिक. ते पण त्यात बघायचे. अरे मी माझ्या लक्षात होतं भाई सिग्नल आहे इथं कुठं तर. सिग्नल डोक्यात सिग्नल होता.
मग नंतर लगेच हा ये भाई टाकीवर येतोय तू माझ्या. एकदा तुम्ही कोणाला टाकीवरती बसवणारच आहे भाई, असंच राच कनी. ओके लेट्स लगेच निघूया. भाई let's show some X-Pulse power. Oh yeah baby. Boom 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 boom. Bro चला ना. भाई काय चाललंय ब्रो? जल्दी चलो, हमको भी फटाफट पोचना है घर पे. भूक लागली भाई. सकाळी नुसतं आपण बुर्जी पाव खाल्लेलं तेच आहे पोटात. अरे भाई घे ना इंडिकेटर लोक. यस यस. अरे साले यूट्यूब बघून हे लोक चालवतात कसे गाड्या. त्याच्या बघा ना भाई, मोबाईलमध्ये मस्तपैकी यूट्यूब चालू आहे आणि तो गाडी चालवतो. भाई माझं तर डिस्ट्रॅक्शन आहे, ते डिस्ट्रॅक्शन माझ्यासाठी. फॉर्च्युनर फॉर्च्युनर कुठं गेली तू फॉर्च्युनर. फॉर्च्युनर फॉर्च्युनर लुकआउट ती है फॉर्च्युनर. And I am going through. मला नाही माहित मी काय बोलतोय, काय हे करतोय, पण इट इज एव्हरीथिंग रॉ बेबे. एकदम कच्चं आहे हे सगळं, कच्चे व्हिडिओज. सो एन्जॉय ऑल द कच्चापण ऑफ रॉ व्हिडिओज. जे पण आहे ते भेटतं तुम्हाला. कारण की मला नाही भाई, मी म्युझिक नाही टाकत ना, काही नाही टाकत ना, काही हे नाही. आपल्याला नुसतं रॉ व्हिडिओ, जे मोटरसायकलचा आवाज आहे, हॉर्नचा आवाज आहे, ट्रॅफिकचा आवाज आहे, शिव्यांचा आवाज आहे, सगळं ऐकवायचं आहे भाई. हे लागले घोडे काय बोललं. रॉ व्हिडिओ इज लाईक लागले घोडे. ॲक्च्युली मला वरतूनच जायला पाहिजे होतं, बट इट्स ओके नाव. चला मग काय तर असेल तर परत दाखवूया. कारण की मोठे व्हिडिओज कधी काय होतात की बघायला कधी कंटाळ पण येतो. कंटाळ म्हणजे मला बघायला कधी म्हणजे एडिटिंगच्या वेळेस जरासं हे होतं. पण मी असं पण एडिट करत नाही, सगळे रॉच असतात, त्यामुळं मला काय फरकच नाही पडत. तुम्हाला जरा कंटाळ येईल त्यामुळं. सो सी यू इन सम टाईम. ले जोरात आलो यार. बाई कोण आहे मागून एवढा असं. हो तेच बोलू, असं पॅ काय करत करून येते. या बसच्याच मागे जायला पाहिजे. हाच सगळ्यांच्या हाच रस्ता बनवणार आहे, हाच बादशाह आहे. असे पण त्याच्यावरती ग्राफिक असे फुल रेसिंगवालेत, त्यामुळे फुल बादशाह चालवतोय बघा. राईटचा इंडिकेटर दाखवून लेफ्टमध्ये घुसायचं. इट इज लाईक बादशाह. का पोरगी चालवते काय? नाही रे, म्हातारा चालवतोय. सो आय डोंट केअर अबाउट एनिथिंग. आता इथूनच आहे ना भाई, आपल्याला घाटकोपरसाठी इथूनच आहे ना. मला नाही माहीत, मी काय तो चुकलोय मला असं वाटतंय. हो मी चुकलोय, मला सिरियसली वाटतं मी चुकलोय. नाही आय एम ऑन राईट ट्रॅक. मला वाटलं की खालून जायला पाहिजे होतं, पण नाही. आता इथून आपण खाली उतरतो ना. हे कसं की आपण इथून रात्री फिरायची सवय जी गेली आहे ना आपली, त्यामुळं आपले हे सगळे भाई इथे दगड बिगड उडतात आहेत खतरनाक. एक कुठला साळा बिळा येऊन लागला ना डोक्यावर, माझेच 32 व्हायचे.
भाई कसले आईच्या गावात हिच्या. ए भाई सरका, मला नाही माझ्या डोक्यात दगड घ्यायचंय. सरका भाई लवकर. आता हा ब्रिज आपल्याला नाही घ्यायचा, इथून आपल्याला या ब्रिजच्या खाली जायचं आपल्याला. ओ या, असे मला कळतच नाही असले खतरनाक ब्रिज बनवले कोणी की इथून उतरायचं, राईटमध्ये शिरायचं, इथून उतरायचं, लेफ्टमध्ये शिरायचं. असे खतरनाक ब्रिजेस बनवले कोणी आहेत. इट इज लाईक किसने बनाए है मुझफमा, ते कुठल्या पिक्चरमध्ये ना हो, असं वाले. म्हणजे असे पाहिजेत ना ब्रिज भाई. तुम्ही राईटमध्ये जायचं तर तुमची गाडी राईटमध्येच राहायला पाहिजे. इथून राईटमधून लेफ्टमध्ये राजकनिक शिरायला लागते. भाई इथं ना पोलीसवाले भेटायला पाहिजेत. मी त्यांना ना उतरून विचारणार आहे की लाईक ब्रिजवरतून मी जाऊ शकतो का सिरियसली. कारण की मला असं जरासा कधी कधी हे वाटतं, लोक जात आहेत ब्रिजवरतून पण माहीत नाही ते. भाई डाऊट आहे ना, डाऊट विचारून घेतोय मी, अजून काही नाही. मस्तपैकी जायचं तिथं असं टर्न मारून. कधी पण आपण जरा कॅमेरा बंद करू, गरम नको व्हायला. काकांना पण नाही माहीत ब्रिजवरती बाईक अलाउड आहेत का नाही, पण तुम्ही कोणी तर सांगा या ब्रिजवरती आहेत का अलाउड. कारण की काकांनी बोललं मला माहीत नाही. भाई म्हणजे पोलीस RTOमध्ये असून माहीत नाही की तुमच्या पुढच्या ब्रिजवर आहेत का नाही मोटरसायकल अलाउड. ओ माय गॉड. काकांची अशी चाल तर नव्हती ना की टेस्ट करायला, की आता ते पुढं बोलणार की भाई असा मोटरसायकल. असे तर खूप सारे मोटरसायकल जातात तिथून, पण आपण जरासं हे होतं यार. कारण की खालून जाण्याच्या वेळेस ना जरा हे होतं, म्हणजे टाईम खूप जातो खालून जाताना. स्पीड ब्रेकर, ते रस्ते, तो एरिया असा जरा खतरनाक वाटतो. त्यामुळं कधी कधी वाटतं की काय करायचं माहीत नाही. कारण की आता काकांनी पण कन्फ्यूज केलं. काका बोलतात माहीत नाही मला पण ब्रिजवरती अलाउड आहेत का नाही. आता मला ना सकाळी आता परत एकदा विचारायला लागणार आहेत मला. बट लेट्स सी, बघू दुसरे लोक काय करतात आणि आपण तसंच हे करू. काकांना हे तर नाही वाटलं की फ्रीवेवाला ब्रिज तर नाही वाटला. भाई असं पण होऊ शकतं यार. भाई ब्रिज पे बाइक अलाउड है. ओके आता काकांनी तर बोलले अलाउड आहे करून. कारण की या साईडला कुठं लिहिलं नाही आहे. त्या साईडने येताना आहे, या साईडने असं काहीच नाही आहे. कारण की बघा ना, असं काहीच नाही लिहिलं आहे की ब्रिज अलाउड नाही, टू व्हीलर अलाउड नाहीत का, असं काहीच नाही लिहिलं आहे ना. त्यामुळं असं कळत पण नाही. कारण की या साईडच्या इथे ना कुठं लिहिलेलं नव्हतं. मला आठवतं आहे मी 1 वर्ष कधी आधी आलेलो ना, तिथं सरळ लिहिलेलं की टू व्हीलर इज नॉट अलाउड. त्या साईडनं येताना आहे पण या साईडनी जाताना असं काही लिहिलं नाही आहे. बाई इथं हे आहेत, गपचूप आपल्या ह्याच्यातच राहावा, मर्दाई काय आपल्या लिमिटमध्ये राहावा, 50 ते 50. कारण की वरती मस्तपैकी चुम्मन गाडी बसण्यासारखं आहे. बघा ना किती फटाफट ना. सकाळी किती वेळ लागलेला मला, वेळ, आणि आता कसं एकदम सटासट चाललोय आपण. त्यामुळं असं वाटतं की लाईक, त्यामुळं मी त्या लोकलला विचारतो, लोकलवाले जात असेल अलाउड आहेत का नाही. पण असं कुठं लिहिलं पण नाही तर मोस्टली सगळीकडे लिहिलेलं असतं बाईक्स आर नॉट अलाउड.
इथं कुठं असं लिहिलेलं नाही ना, काय नाही ना, हगरं ना पाद्र. त्यामुळं तेच एक आहे. ओ माय गॉड. इधर भी मालिक हो गया क्या? मालिक इथं पण मालिक नाही ना? मला वाटलं मालिक व्हिडिओ इथं पण झालेला आहे. ओ माय गॉड शिट, मला त्या साईडलाच बाईक ठेवायला पाहिजे होती ॲक्च्युली. होय, आता यांनी पण या साईडला अशी दाबली आहे ना. आहे का त्या साईडनी जागा? ओके, त्या साईडने जागा होती ॲक्च्युली. आपल्याला त्या साईडनेच जायला पाहिजे असं वाटतंय, पण आता ट्रॅफिकच गेली पुढं. जरासा जागा दे मला. ओके, चांगला आहे दादा, एक नंबर भावा. भले लेट दिलीपर्यंत दिली. काय तर मेलेलं होतं भाई कुत्रं, काय तर म्हणजे असं डेड बॉडी कधी मरते कधी असं कसा वास येतो तसा वाला वास आहे भाई. आय एम सॉरी टू टेलिंग डेड बॉडी, बट जो वास होता होय. मला ॲक्च्युली अशा जाग्यातून असे याच्यात आहे ना, मला ॲक्च्युली भीती वाटते. ब्रो 2 मिनिट, ब्रो 2 मिनिट. एकदम हॉर्न बिन एकदम करकरीत आहे, त्यामुळे काय वाटत नाही. ओ या, हां, त्यामुळं लाईट असताना कसं एकदम भारी वाटतं ना. आता आपण लाईट चेंज करू. ओके, हां, पिवळी लाईट बसल्या तर कसं वाटतं अजून. आणि पिवळ्याला असं मारलं तर एकदम फोकस. ब्रो असा केमिकलचा वास चाललाय ना माझ्या ह्याच्यात. सॉरी दादा, मी तुम्हाला फ्लॅश नाही दाखवतोय, मी बाईकवाल्याला फ्लॅश दाखवतोय. इफ तुम्ही मला असं बोललं की जा साईडमधून, मी ट्रकवाल्यांना हे दाखवतोय. तुम्हाला काही हे नव्हतं, माझं इंटेन्शन नव्हतं, काही नव्हतं. सिरियसली बोलतोय. इफ तुम्हाला राग आला असेल तर आय एम व्हेरी मच सॉरी. सिरियसली बोलतोय. ब्रो एंडिंगमध्ये आता एवढीच ट्रॅफिक असणार आहे इथं. येल्लो लाईटचं कसं आहे माहिती का, प्रभाव जरा जास्त पडतो ना येल्लो लाईटचा. मला पाहिजे तुम्ही फुल दिवाळी पण करू शकतो माहिती, फुल दिवाळी. ब्रो साइड में हट जा रे, हट जा रे, हट जा रे. से चीज बेबे, यू आर ऑन कॅमेरा. आय एम नॉट ऑन कॅमेरा बट यू आर ऑन कॅमेरा. आय एम ऑल्सो इन कॅमेरा. सॉरी, मी विसरलोच पुढचे काय आपण 360 ऑन केले. का आता आपण बाहेर निघालेलो आहे.
बाहेर एकदम सुसाट आणि याच्यात आपण आलेलो आहे आता ओ माय गॉड नो व्हाईट लाईट इज गुड पण हां येल्लो लाईट पण चांगले आहेत पण येल्लो लाईटची आपल्याला अशा ह्याच्यात सवय नाही ना अजून भाई मी टॉप गिअरवर होतो ओके एकदम इज्जतीत स्पीडमध्ये जायचं इथं कारण की इथं पण सगळीकडे स्पीड गन असणारच कुठं ना कुठं सो बी इन इज्जत then चलो अरे जा ना भाई Hey. इज्जतीत 50च्या खाली चालवायचं भाई मी एवढ्या वेळ काहीच नाही बोलत होतो ओ शेट मला वाटलं की कॅमेरा बंद आहे इज्जतीत काही नाही करायचं भाई कारण की भाई चलानपेक्षा पेट्रोल इम्पॉर्टंट आहे चलान के जगह पे मैं 2000 का चलान भरने की जगह पे मैं 2000 का माझी 3 वेळा माझी भाई एकावेळेस माझी 2.5 वेळा तर माझ्या पेट्रोल टँक फुल होईल कारण की ऑलमोस्ट माझे नेहमी 700चेच भरले जातात तर त्या ह्याच्यात माझं त्यामुळं लाइक चलान से डर नहीं लगता भाई पेट्रोल भरने में बहुत इच्छा है भाई अपने को सो दिस इज बी लाइट ओ ये भाई 50ची स्पीड दिली आहे तर आरामात जावायचं 50च्या स्पीडवर मला सगळ्यात बेस्ट माहिती आहे का काय वाटतं कधी कधी ना असं आरामात असेल ना मला नाही माहीत एक्सपल्स रॅलीवाले ओके 1 मिनिट मला चालू मला नाही माहीत पण एक्सपल्स रॅलीवाले हे किती म्हणजे माझ्याबरोबर हे करतात कधी पण असं आरामात चालवायचं असेल माझे पाय बघा असे असतात मग नेहमी असे पाय सोडून मी चालवतो त्यामुळे मजा येते चालवायला एकदम आरामात 50च्या स्पीडवर चिल नो स्टंट नो नथिंग पायाला बघा खाली पायाला कोणाला कॉमेडी नाही वाटत की असं चालवायला बाईक सिरियसली बोलतोय असं बघा असं चालवायला कधी कोणाला कॉमेडी नाही वाटत की मी असे पाय असे हे करतो का रॅलीवाल्यांना असं कधी वाटत नाही चलो ब्रिज संपायला आले पायाला असं कचकनी असं क्रॅम्प पण आलं आहे आणि यस क्रॅम्प पण आलं आहे आता बघू पाम बीचला आपण जाऊन भेटू कारण की आता मला माहीत नाही बॅटरी किती आहे जागा तर आहे पण बॅटरी किती ते नाही माहीत तर आपण जरा पाम बीचवर गेल्यानंतर परत चालू करू बाय बाय बघा आता ना 9:42 झालेत आपण 9:54 म्हणजे 9:55 पकडा 9:54 9:55 तसं पकडा आणि आता झालेत 9:42 झालेले आपण बरोबर म्हणजे 1 तासात पोचतो आपण इथं ओ माय गॉड 61वर होतो 60ची स्पीड होती म्हणजे आपण पोचतो बरोबर 1 तासात 1 नंबर जा ना भाई आता बरोबर 10 मिनटं इथून मला लागणार शेट मी आता विचार करत होतो की मंदिरात जायचं करून पण नंतर मला एकदमच लक्षात आलं की लाईक मी आज ब्रेकफास्टला अंडं खाल्लं आहे पण मी ऑफिसच्या मंदिरात हात जोडलेले घराच्या याला पण हात जोडलेले
पण मंदिराच्या याला म्हणजे जे शंकराचं आहे, आपण जे जात असतो त्याला नेहमी रोज, त्याला जायचं मी आत्ता विचार करत होतो. पर्यंत हे झालं, एकदमच लक्षात आलं की ओ शेट, आपण आज अंडं खाल्ले. नो त्यामुळं आपण प्लॅन कॅन्सल केला मग तो. आता येस, उद्या आपण रॉयल एनफील्ड, अरे यार रॉयल एनफील्डमध्ये पेट्रोल भरायचं आहे, आपण पेट्रोल नाही भरलं आहे. त्यात पण एक 200-300चं पेट्रोल भरायला लागणार, ते बघायला लागेल आता. हां थांब ना ब्रो, भाई पंक्चर आहे तुझी गाडी. प्लीज असा मामा असायला पाहिजे एकदम असा पुढे. आणि असं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अशा टाईमला कधी चांगलं नाही होणार बघ. काय बोललं की अशी एकदम इच्छा होती ना की भाई याला पकड, याला पकड, असं काही हे नाही. अशा टाईमला मॅन्युफॅक्चरिंग माझं काय नाही चालत. क्या ये आप नो ब्रो, रुक जाओ, जो भी है और पक्यू. आणि असा आपला आजचा डे 77 समाप्त होतोय. 77 डे कंटिन्यूज आपण, म्हणजे मी बोलू, मी वाटतं मी 70पर्यंत मी कंटिन्यूज केलेलं ब्लॉगिंग. आणि हे त्यानंतर कसं की आम्ही जरा, अरे काका 2 पॅक मारून आले का काय, का फोनवर आहे. एवढा मोठा माझा हेडलाईटचे प्रकाश पण नाही दिसत आहे का तुम्हाला. हे बघ कसा चालवतोय. काका इज ऑन फायर वाटतं आज. असं वाटत नाही पर्यंत काय असं चालभाव जरा कधी कधी. हे बघ तिने ब्रेक नाही दाबला, डायरेक्ट उडवली भाई. काका इज डेंजर, काका इज फुल डेंजर. काका डेंजर आणि फगाड एका वेळेस होऊ पण शकतो, नाही पण होऊ शकतो. बट आपल्या खोकला होता यार, रडत नव्हतो. ईवी तूने मुझको, भाई ईवी इज लाइक अ टाइम बॉम्ब. Oh yeah. तर आता आपण इथं आलेलो आपण नेरूलला आलो. भाई तो पुढचा पोरगा या उड्या मारतोय. डेंजर आहे, डेंजर फॅमिली, ज्युपिटर फॅमिली, डेंजर फॅमिली. ब्रो रुक जा ब्रो, साइकिल वाला आया घर से कचरा निकाल, तुम्ही निघा सगळे साइड मध्ये. ब्रो इज इट ट्रू? Let's see. No. अरे यार मी खाली पोट एवढी गाडी हे केली. आपली बेबी देखो, अपनी बेबी आहे, ये बेबी आहे, बेबी माझी बेबी आहे, माझी बेबी, माझी पांढरी बेबी. काकात मस्तपैकी मावा सगळंच होता बेबी. थांब रे, आता याला बंद करू, याला चालू करून काय करू एवढा वेळ. मग व्हिडिओ एडिटिंग करच्या वेळेस पण आहे ना जरा हे होतं. मग काही कसं आहे की इतरचा पण व्हिडिओ बघा, दोघांचा व्हिडिओ बघून हे करा. इट इज लाईक, हां समजलो. पण मला नाही माहीत हा व्हिडिओ आज येईल का उद्या येईल का नाही ते पण मला नाही माहीत. कारण की कसं झालं आहे, आता मी जाणार, मी घरी जेवणार, 10 वाजलेत, माझं जेवता 11:30 होणार. मग मी डेटा ट्रान्सफर करण्यातच एवढा टाईम जाणार आहे ना, याच्यातून त्यातच खूप टाईम जाणार. कारण की
डेटा आपला स्लो होणार. मग ह्याच्यात पण एक टाईम जाणार. सो लेट्स सी आपण कसं करू शकतो आता. ब्रो हाय डोन. हे बघा, मरणारपर्यंत फोन नाही सोडणार असे लोक असतात बघा. आय हेट दिस पीपल. कधी कधी वाटतं या लोकांबरोबर रोड रॅश खेळावा. हो 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 हो. अशी डिक्की उघडली ना, त्या डिक्की म्हणून असं कोण निघालं असतं तर कसलं डेंजर ना भाई. चलो भाई, फायनली आपण पोचलो घरी. बँग 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 बुंग बुंग. यस, हमको भी इसी साइड जाना है. अरे असे शिव्या दिवशी वाटत होते ना. रॉंग साईडनी येतो धावण्या. ओके, तो गेला, त्यामुळे आपण त्या मागे एक्सपेअरमध्ये निघू शकतो. ओ या, आपण आलो फायनली 21 मध्ये आपल्या घरी. आणि असा आपला आज मस्तपैकी छानपैकी एक डे 77 आपला 78 का 77 संपतोय. 77 का 78. आईच्या गावात मी ना नंबरच विसरतोय. मी अक्षरशः नंबर विसरतोय. हे करा म्हणजे लक्षात ठेवायला. बुम बुम बुम. आणि असा आजचा दिवस आपला संपतो आहे छानपैकी. गोंडस ब्लॉग हा आपला. आणि याच्यात तुम्हाला आवडलं तर लाईक अँड सबस्क्राईब करा. आणि लाईक पण करा, सबस्क्राईब करा. तुम्ही इंट्रोवर्ट असेल आणि इंट्रोवर्टतून एक्स्ट्रोवर्ट जायचा विचार करत असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब टू माय घेऊन टाक चॅनल. आणि हा आपण समाप्त आपला डे एंड ऑफ द video. चलो बाय बाय, सी यू इन सम टाइम.